विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने संपाची घोषणा केली। त्यामुळे सकाळपासून मुंबईच्या रस्त्यावर एक सुद्धा बेस्ट बस धावली नाही। पण ऑफिसला जाण्यासाठी बेस्ट बसवर अवलंबून असलेल्या मुंबईकरांचे मात्र यामुळे हाल झाले। संपाची माहिती नसल्याने बसची वाट बघत मुंबईकर रांगेत ताटकळत उभे होते। दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संपकऱ्यांसोबत काही वेळापूर्वी बैठक घेत त्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलंय। पण बैठकीत सुद्धा कुठला तोडगा निघू शकला नाहीये। आता हा संप नेमका का पुकारला, मागण्या काय आहेत आणि सत्ताधाऱ्यांना हा संप राजकीय खेळी का वाटतो, बघूयात। बेस्ट कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाची हाक। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल। संप नसून राजकीय खेळी, सत्ताधाऱ्यांची टीका। घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर। पोटासाठीच्या संघर्षात मुंबईकरांना प्रवासासाठी मदत होते ती लोकल आणि बेस्ट बसची। या दोन्ही मुंबईकरांच्या लाईफलाईन आहेत। दोनपैकी एकही सेवा विस्कळीत झाली की मुंबईकरांचे हाल होतात। आज बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने एल्गार पुकारला। मध्यरात्रीपासून त्यानंतर बेस्टचे कर्मचारी संपावर गेले। आपण संपावर कोणी जरी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर माझा कामगार फाडून खाईन झाला। प्रशासनाने हा विचार केला पाहिजे की ही वेळ कामगारांवर का आली। त्यामुळे आज सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले। कामाच्या ठिकाणी पोहोचता पोहोचता मुंबईकरांना नाकी नऊ आले। संपाची घोषणा करण्यात आलेली आहे। मात्र एकीकडे औद्योगिक न्यायालयाकडून अंतरिम आदेश हा बेस्ट प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला होता। कुठेही आंदोलन किंवा संप करू नये अशा प्रकारे सुद्धा सांगितलं होतं। मेस्मा अंतर्गत सुद्धा कारवाई काही कर्मचाऱ्यांवरती करण्यात येईल अशा प्रकारे सुद्धा एक इशारा देण्यात आला होता। मात्र तरीही मुंबईमध्ये आपण बघतो एकही बेस्ट बस जी आहे त्या आगारातून बाहेर पडली नसल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा बेस्ट कर्मचाऱ्यांकडून या संपाला पाहायला मिळत आहे। खरं तर अनेक संघटना या बेस्टच्या आंदोलनामध्ये, या बेस्टच्या संपामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र एकूणच लाखो प्रवासी बेस्ट बसने मुंबईमध्ये प्रवास करत असतात। या बेस्ट बसच्या प्रवाशांचे आज मात्र प्रचंड हाल होताना पाहायला मिळतात, कारण सकाळपासून एकही बस ही मुंबईच्या रस्त्यावरती पाहायला मिळत नाही। आम्हाला संप आहे ते माहितीच नव्हतं। रात्री 12च्या नंतर सांगितलं, आम्हाला काय कळणार। आम्ही बस स्टॉपवर आल्या कळलं की आम्हाला संप आहे। आता इथे आम्ही 15 मिनिटं आला, ना टॅक्सी मिळत ना काही। विशेष म्हणजे पहाटे कर्तव्यावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी निघालेल्या 8 बेस्ट बसेसवर दगडफेक करण्यात आली। वेगवेगळ्या मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलाय। त्यामध्ये निवृत्त कामगारांची देणी एकरकमी द्या, 2016 ते 26चा वेतन करार 7व्या वेतन आयोगाप्रमाणे द्या, बेस्ट परिवहन वीज विभागाचं कंत्राटीकरण रद्द करा, ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनं पदोन्नती द्या, वेटलीज कामगारांना बेस्टमध्ये सामावून घ्या, बेस्टच्या स्वमालकीच्या 5000 बस आणा, बेस्ट उपक्रमाच्या मालमत्ता लॉंग लीजनं विकू नका, PPP मॉडेलऐवजी सेल्फ डेव्हलपमेंट स्वीकारा आणि आवश्यक कामगार भरती करा। याच मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी कृती समितीने एल्गार पुकारलाय। पण बेस्टची आर्थिक स्थिती हलाखीची आहे, त्यामुळे ती लक्षात घ्यावी असं आवाहन बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी केलं। जर तुम्ही एक दिवस सुट्टी मारताल त्यामध्ये 2600 रुपये, जर 26 दिवस तुम्ही प्रॉपर भरले तर तुम्हाला ते 2600 रुपये इन्सेंटिव्ह बघून 23,000 भेटतो। तुम्ही एक दिवस जर सुट्टी मारले तर आम्हाला 18,000 पगार येतो। त्या 18,000 मध्ये आम्ही काय करायचं सर? 25 दिवस भरून आम्हाला 18,000 पगार येईल तर आमचं काहीच होऊ शकत नाही सर। आणि ते फक्त नुसतं बोलतात की आम्ही पगार वाढवणार, पण आमचा प्रॉपर बेसिक पगार वाढवतच नाहीये। जर आम्ही सुट्ट्या केल्या तर आम्हाला त्या दिवसाचा पगार कट होऊन शेवटी आमच्या हातात काय शुल्लक रक्कम हातात येते। तर आम्हाला तो पगार जे पहिला नियम निघाला समान कामाला समान दाम, ते आम्हाला ते नक्की ते वेतन आम्हाला करार लागू झाला पाहिजे होता तो आम्हाला आतापर्यंत। दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला ज्या सुट्ट्या आहेत PLCL ज्या चालू आहेत त्या चालू केल्या पाहिजेत आमच्या PLCL लवकर। बाकी काय आमच्या मागण्या नाहीत। आणि जे कंत्राट झाले ते आमचा परमनंट लवकरात लवकर त्यांनी विचार करून आम्हाला आतमध्ये BST मध्ये आतमध्ये लवकर रुजू करावं। शेवटी बस BST काय परिस्थितीमध्ये आम्ही आज चाललोय। आम्हाला पगार कर्मचाऱ्यांचाही लोन घेऊन द्यावं लागतोय। आज ही परिस्थिती असून आम्ही ती परिस्थिती पूर्ण सक्षम होण्यासाठी आम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलेलं
आणि ते CM साहेबांच्या समोर आम्ही ठेवलेलं. तर दुसरीकडे हा संपच अनधिकृत असून यामागे काँग्रेस आणि ठाकरेंचा पक्ष असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला. तर हा संप जाणीवपूर्वक घडवल्याचा आरोप संजय शिरसाटांनी केला. खरं तर हा बेस्ट संप पूर्णपणे अनधिकृत आहे. बेस्टमध्ये ज्या 2 मोठ्या युनियन आहेत त्यापैकी एक श्रमिक उत्कर्ष सभेचा स्वतः मी अध्यक्ष आहे. दुसरी जे बेस्ट कामगार संघटना आहे त्याच्यामध्ये शशांक रावजी, शरदरावांचे चिरंजीव, हे अध्यक्ष आहेत. आणि 90% BSTचे ओरिजिनल कर्मचारी आमच्याबरोबर आहे. की ज्या पद्धतीमध्ये संप केला गेला, ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल ज्या बसेस आहेत त्यांचा संप केला गेला आहे. लोकांना धारेवर धरण्याचं काम आहे. मला वाटतं उभाटा आणि कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या काही युनियनच्या माध्यमातून हे केलं जातं. हे मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या कॉन्ट्रॅक्च्युअल बस टर्मिनेट करून तात्काळ BST कर्मचारी त्या बसेसवरती घेतले पाहिजेत आणि अशा प्रकारची ब्लॅकमेलिंग मुंबईकरांना वेटीस धरण्याचं जे काम करत आहेत ते कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. हे जाणीवपूर्वक घडवत आहेत. आता मागे प्रताप सरनाईकनी एवढी हे सगळ्या अडचणीत असताना सुद्धा त्यांना आपण एरियस दिलाय, त्यांना बाकीच्या सुविधा द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अडचणीतून मार्ग सुद्धा काढलेला आहे. आपण पगार वाढ सुद्धा द्यायचा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून अशा वेळेला हे संघटन आपल्या हातातून जाऊ नये म्हणून हे यांची ही खेळी आहे. तर बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी संप मागे घेण्याचं आवाहन केलं. तसंच काही युनियन या संपात सहभागी नसल्याचं म्हटलंय. तर इतर युनियननी सुद्धा संपात सहभागी व्हावं असं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी केलं. मी कर्मचाऱ्यांना आवाहन करीन, युनियनवाल्यांना पण विनंती करीन की आपण हा स्ट्राईक मागे घ्यावा. कारण का सामान्य नागरिकांना वेटीस धरू नका. हे प्रशासन काय करायचं ते प्रशासन करणार आहोत, पण आम्ही कर्मचाऱ्यांबरोबर आहोत. कर्मचाऱ्यांना एकच विनंती, आपण स्ट्राईक मागे घ्यावा. युनियन म्हटले की सगळ्या युनियन्स आपल्या येतात, त्यातल्या काही युनियन त्याच्यात सहभागी नाही आहेत. कारण का खऱ्या अर्थाने सामान्य नागरिकांचा विचार हा करायला पाहिजे. बेस्टच्या माझ्या कामगारांनी पुकारलेल्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. हा फक्त एका युनियनचा विषय नाही आहे, कामगारांचा विषय, कामगारांच्या अस्तित्वाचा विषय. बेस्ट जगली पाहिजे, बेस्ट टिकली पाहिजे, यासाठी मी विनंतीपूर्वक आवाहन करतो इतर युनियनला की तुम्हीही या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. कारण मुंबईचं अस्तित्व टिकवण्यासाठी बेस्टचं अस्तित्व असणं फार गरजेचं आहे. मुंबईची परंपरा आहे, तशीच आपली बेस्टची परंपरा आहे. या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईतली सार्वजनिक वाहतूक यामुळे विस्कळीत झाली आहे. त्यात संपाची स्थिती चिघळू नये यासाठी प्रशासनानं सावध पवित्रा घेतलाय. पण मुंबईकरांच्या असहाय्यतेचा गैरफायदा काही रिक्षा चालकांकडून घेतला जातोय. अनेक ठिकाणी अव्वाच्या सव्वा भाडं घेऊन प्रवाशांना लुटलं जात आहे. त्यामुळे हा संप लवकरात लवकर नाही थांबला तर मुंबईकर मात्र यात नाहक भरडले जातील. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.